नमस्कार. कृषी सेवकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. खरीप हंगामातील केळी लागवडी संदर्भात जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ केळी तज्ज्ञ डॉक्टर के.बी. पाटील साहेब तमाम शेतकरी बांधवांना माहिती देत आहेत. केळी उत्पादक बंधूंनो नमस्कार. आता आपण एका महत्त्वाच्या टप्प्यातनं जातोय. एप्रिल महिन्यामध्ये आपण केळीच्या लागवडी केल्या, मे महिन्यामध्ये केळीच्या लागवडी केल्या, जूनमध्ये आता आपण लागवडी करतोय आणि मागच्या वर्षाच्या काही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या लागवडी आहेत. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला कल्पना आहे की जळगाव जिल्हा हा 3 मोठ्या अडचणीतनं आपण जात असतो. पहिली अडचण आपल्याला असते की पाऊस आपल्याकडे कमी असतो, इरॅटिक रेन असते. त्याच्यानंतर थंडीचा पिरियड येतो, थंडीमधनं आपण जातो. प्रखर उष्णता होते की यावर्षी सर्वसाधारणपणे 100 वर्षाचा इतिहास ब्रेक झाला आणि देशाच्या मेट्रोलॉजी विभागाने या वर्षाचा उन्हाळा हा 100 वर्षातला रेकॉर्डेड उन्हाळा जळगावमध्ये राहिला. 47.1 टेम्परेचर यावर्षी झालं. यापूर्वी सुद्धा टेम्परेचर एवढं झालेलं आहे, त्याच्या नोंदी आपल्याजवळ आहे. पण या वर्षाचा उन्हाळा अतिशय घातक होता, हे मात्र खरं आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपण केळीची शेती करत असतो आणि म्हणून केळी बागांचं व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आता एकदम थोडक्यामध्ये बघणार आहोत की अचूकरित्या आपल्याला आता त्वरित काय करायचं. पहिली गोष्ट आहे की एप्रिल मेच्या ज्या बागा लागलेल्या आहे ह्या बागा आता जवळपास 2 महिन्याच्या झाल्यात, 2.5 महिन्याच्या झाल्यात, काही बागा 2.25 महिन्याच्या झाल्या, काही बागा आता 10 दिवसाच्या, 15 दिवसाच्या झाल्या. आणि म्हणून सगळ्यात पहिला तर ज्या बागांना 2 महिने पूर्ण झाले, वातावरण बदललं. उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये आपण केळीची शेती करतोय, पण आता वातावरण माइल्ड आणि थंड आणि ह्युमिड आहे, म्हणजे आर्द्रता वाढलेली आहे, जी केळीसाठी पोषक आहे. या वेळेचा फायदा घेऊन केळी उत्पादकांनी त्वरित बागांना खतं घालत न बसता फर्टिगेशन सुरू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा फर्टिगेशन सुरू करणं म्हणजे आपल्याला जिकरीचा किंवा महागाचा विषय वाटतो. व्हॉट डू मीन बाय फर्टिगेशन? सर्वसाधारणपणे 2 महिन्याच्या बागेला आपल्याला 6 किलो युरिया, 2 किलो 1261 किंवा 1 किलो 05234 किंवा 700 ग्रॅम फॉस्फरिक ॲसिड, 6.5 किलो पांढरं पोटॅश आणि 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी, हे 2 महिन्यात ज्या बागांना पूर्ण झाले त्यांना आपल्याला फर्टिगेशन दर 4थ्या दिवशी म्हणजे महिन्यातनं 10 फर्टिगेशन करायचे. त्या बागांना आता झिंक, फेरस, बोरॉन आणि मायक्रोन्यूट्रियंट, सल्फर, प्लांटो हा सगळा डोस आपल्याला टाकावा लागणार. त्याच्यानंतर आपल्याला दर आठवड्याला 2 किलो कॅल्शियम नायट्रेट, सर्वसाधारणपणे 1/2 किलो ह्युमिक ॲसिड 250 ग्रॅम, त्याच्यामध्ये सिलिकॉन 250 ग्रॅम, अॅमिनो ॲसिड प्रति हजारी दर आठवड्याला, हेही रेग्युलर आपण दिलं पाहिजे. त्यानंतर आपण मागच्या वर्षाच्या बागांवर येऊ. मागच्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ज्या बागा लागल्या आहे, आत्ता ज्या बागांची कापणी अजून 1.5-2 महिन्याने होणार आहे, ह्या बागा आता सफर झालेल्या उष्णतेमध्ये, त्या बागांना सुद्धा 2 ते 2.5 किलो युरिया, 6.5 किलो पांढरं पोटॅश, 1/2 किलो फॉस्फरिक ॲसिड आणि 1/2 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी. ज्या बागा जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागल्या आहेत त्यांना एप्रिलचं जे मी शेड्यूल आपल्याला सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला मशागत करायची. आपल्याला सातत्याने वाटते कांदे बागामध्ये उत्पादन कमी येतं. व्यवस्थापन चांगलं असेल तर कांदे बागात उत्पादन कमी येत नाही. ज्या बागा इमिजिएट आता लागलेल्या आहेत त्या बागांना आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. 200 ग्रॅम मायक्रोरायझा प्रति हजारी आपण दिलं पाहिजे. साधारण 200 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम मायक्रोरायझा, 2 किलो गुळ असं द्रावण करायचं. एका झाडाला 200 ml ते घालायचं. त्या बागांना बेसल डोस टाकला नसेल तर इमिजिएट आपण फर्टिगेशन सुरू करणं गरजेचं आहे. जी बाग 1 दिवसापासून तर महिन्याभराच्या वयाची बाग आहे त्या बागेला 4.5 किलो युरिया, 2 किलो 1261, 6.5 किलो पांढरं पोटॅश, अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी किंवा 4.5 किलो युरिया, 2 किलो 05234 आणि 6 किलो पांढरं पोटॅश, अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी आपण दिलं पाहिजे.
ज्या बागा आता आपण लागवड करताय, लागवड केल्याबरोबर इमिजिएट आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो 1919, त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा किलो ह्युमिक ॲसिड, 200 ग्रॅम मायक्रोरायझा हे मिक्स करून एका झाडाला 200 ml आपण ड्रेंचिंग केलं पाहिजे. कुठे इरविनिया दिसत असेल, कुठे मर दिसत असेल, स्टेप्टोसायक्लिन COC किंवा ब्लिचिंग पावडरचं ड्रेंचिंग आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पुढच्या महिन्यामध्ये आपल्या मनामध्ये सातत्याने CMVचा विषय असतो, परंतु आपण योग्यरित्या योग्य वेळेवर त्याचं डायग्नोसिस केलं, जर कीटकांचं नियंत्रण केलं तर CMVचं नियंत्रण आहे. आणि म्हणून बागेमध्ये जेव्हा केव्हा एक झाड दिसेल, एक झाड दिसल्याबरोबर आपण समजायचं, बागेत स्टिकी ट्रॅप लावायचे, किती किड त्याच्यामध्ये येतात हे आपण बघायचं आणि प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतले. दर आठवड्याला आपण इमिडा असेल किंवा फिप्रोनिल असेल किंवा दुसऱ्या फ्लोनिकॅमाइड असेल, अशा प्रकारचं औषध शेड्यूल आम्ही आपल्याला नेहमी देत असतो. जर आपण कीटकनाशकाची फवारणी विथ त्याच्यामध्ये स्टिकर, विथ त्याच्यामध्ये ॲसिफेट पावडर अशा पद्धतीने जर आपण फवारणी CMVच्या साठी घेतली, जमिनी शेतं क्लीन ठेवले, तर आपण नक्कीच CMVवरती मात करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये करपा वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी आमचे कैलाश भाऊ सरोदे मला म्हटले, साहेब बागेमध्ये एकदम सडन करपा वाढला. नक्कीच असा सडन करपा वाढतो आणि म्हणून आत्ता करप्याला पोषक असं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे. आता करप्याचे स्पोर ग्रो व्हायला सुरू झालेले आहे आणि आता आपल्या कोणाच्याही मनामध्ये नाही आहे की करपा वाढणार आहे. आणि म्हणून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जर करपा वाढत असेल तर मोठ्या बागांवरती आपल्याला जुलैमध्ये आपल्याला फवारणी सुरू करणं गरजेचं असते. खूप काय महागाचं औषध सुरुवातीला मारलं पाहिजे असं नाही. प्रिव्हेन्शनमध्ये आपण साधं कार्बेंडाझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेतलं, त्याच्यासोबत जर का आपण मिनरल ऑइल त्याच्यासोबत साधारण 100 ml पंपामध्ये घेतलं तर आपण करप्याला कंट्रोल करू शकतो. मग प्रॉपिकॅनाझोल आहे, हेक्झाकॅनाझोल आहे, ट्रायडेमॉर्फ आहे, M45 आहे. 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये प्रॉपिकॅनाझोल, 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये हेक्झाकोनाझोल, 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये किंवा टेबुकानाझोल 1 ml 1 लिटर पाण्यामध्ये, त्याच्यासोबत आपल्याला कोणतंही एक औषध आणि सोबत 100 ml मिनरल ऑइल आपण घेतलं आणि जर का बागेवरती प्रिव्हेंटिव्ह स्प्रे आपण केला तर जे करप्यामुळे नुकसान ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे ते नुकसान आपण टाळू शकतो. बागा स्वच्छ करा, बागामध्ये हवा खेळती राहू द्या, जुनी पानं काढून टाका, वाढलेली पानं काढा, पिवळी पानं काढा आणि बाग स्वच्छ करा, म्हणजे करपा नियंत्रणात राहील. CMVवर लक्ष ठेवा. नवीन लागवडीच्या बागांना ड्रेंचिंग करा, फर्टिगेशन करा. ज्या बागेला 2 महिने पूर्ण झाले त्यांना सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रियंटचा डोस टाका, तर आपल्या बागा उत्तम होतील, सुरक्षित राहतील आणि बागेची कायिक वाढ आपल्याला चांगली करून घेता येईल. ज्या बागांना घड आहे त्या घडांचं पोषण आपल्याला करून घेता येईल आणि आपली केळी चांगली यशस्वी आपल्याला करता येईल, गुणवत्तेची केळी आपल्याला करता येईल. निर्यातक्षम गुणवत्ता आणि बंपर प्रोडक्शन 25 ते 30 किलोच्या वजनाची केळी सहजरित्या आपण या काळजी घेतल्या तर काढू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.